ठीक है, चलो मैंने रिकॉर्डिंग स्टार्ट कर रही है। प्रेमा मैम ये बोल रहे थे कि कल तुम लोगों का जैसे वर्चुअल लैब का सेशन था। वर्चुअल लैब मीन्स व्हाट? ऑनलाइन लैब। तो वो सेशंस अटेंड करना क्यों जरूरी है? क्योंकि वो देख के आपको पूरा का पूरा आइडिया आ जाएगा कि लैब में जाके क्या करना है। कोई डाउट नहीं होगा, पहले से ही मालूम होगा जो लैब में चीजें दिख रही है। अच्छा, इसको ये बोलते हैं, इसको ऐसे यूज करते हैं, ऐसे इसका रीडिंग लेते हैं। तो आपके लिए ना आधा काम इजी हो जाएगा। जो बाकी बच्चे लैब में जाके समझने के लिए लगाएंगे, आधे से ज्यादा तुम लोगों को चीजें पहले से ही मालूम होगी। यस मैम। तो इसकी वजह से क्या हो जाएगा कि अभी जो हम ऑनलाइन जो लैब ले रहे हैं वो यूजफुल होगा बहुत ज्यादा। और मैम ने बोला इसके लिए ना आप लोग एक अलग से नोटबुक मेंटेन करो। कोई ऐसी पुरानी नोटबुक भी चलेगी, नहीं ही लेनी ऐसे कुछ नहीं। पिछले साल की बहुत सारी नोटबुक्स में पेजेस बच गए होंगे, वो भी यूज कर सकते हो। लेकिन हाँ, अलग से मेंटेन करो, तो जिसमें आप डेट डाल के उस दिन का एक्सपेरिमेंट आप लिख सको। फिजिक्स केमिस्ट्री बायो के लिए चाहिए तो अलग 3 पार्ट्स उसी नोटबुक में पेज फोल्ड करके बना सकते हो। ठीक है, तो वो सेशन जरूर आपको अटेंड करना है। ये मैसेज प्रेमा मैम की तरफ से है। अच्छा, कल कौन कौन था वो वर्चुअल लैब वाली सेशन में? जरा हाथ उठाना, हँड रेज करना। फक्त प्रथमेशच होता कालच्या सेशन मध्ये? मॅम म्हणाले 10 जण होते, मग बाकी लोक नव्हते का? सत्यजित तू नव्हतास? हर्षदा? पण ठीक आहे, प्रथमेश कसं वाटलं तुला? छान मॅम. चांगलं होतं. सत्यजित, हा तू काहीतरी बोलत होतास. मॅम मी नेटवर्क इश्यू खूप असल्यामुळे आवाज निघून ब्रेक गेलो होतो. होतो. आवाज ब्रेक होतोय. सत्यजित, तुझा खूप आवाज ब्रेक होतोय. तुझ्या इकडे नेटवर्क इश्यू आहे. बरं ठीक आहे, काय हरकत नाही. चॅटमध्ये टाक सत्यजित. तू जे म्हणतोयस ते चॅटमध्ये टाईप कर, मग मी वाचते आणि त्याच्यावर रिप्लाय देते. हा हर्षदा, तुला कसं वाटलं कालचं सेशन, ते व्हर्च्युअल लॅब वालं? छान होतं मॅम. कोणतं होतं? केमिस्ट्रीचं होतं बहुतेक, है ना? हो, केमिस्ट्रीचं होतं. काय नाव होतं येस मॅम. एक्सपेरिमेंटचं? आठवतंय काय नाव होतं एक्सपेरिमेंटचं? बरं ठीक आहे, चला. योगेश, हा बोल बेटा. योगेश पवार नावाने कोणी जॉईन केले ते बोलू शकतात? मला वाटतं कोणती ते एक विद्यार्थिनीचा मला आवाज आला. बोल बेटा. मॅम मी हर्षदा, प्युरिफिकेशन ऑफ क्रायस्टलायझेशन. अच्छा, प्युरिफिकेशन ऑफ क्रिस्टलायझेशन. ओके, ठीक आहे. ठीक आहे, ओके चालेल. आता मी सगळ्यांचे हँड खाली करते, म्हणजे नंतर तुम्ही हँड रेज करू शकता बोलायचं असेल त्यावेळी. ठीक आहे, नाहीतर मला परत बघितल्यावर वाटेल की तुम्ही परत हँड रेज केल्या. बर, चला. आता ना पटकन आपण काल जे केलेलं थोडंसं रिव्हिजन करूया त्याची, आणि आज पुढचा टॉपिक बघूयात. एक सेकंड, एक मिनिट द्या मला. तर माझ्या आई लेवलला आले. स्क्रीन शेअर करते मी. तुमचं पुस्तक तुम्ही हवं तर पाहू शकता. हा चॅप्टर ना खूप फास्ट आहे मुलांनो, त्याच्यामुळे अभ्यास करताना प्लीज तुम्ही व्यवस्थित तुमच्या स्वतःच्या नोट्स बनवा. गेल्या वेळी मी जसं नोट्स दिलेल्या, ह्यावेळी पण मी नोट्स देण्याचं ट्राय करते हा चॅप्टर आपला झाल्यावर. आणि मेक शुअर करा की तुम्ही एखादा टॉपिक कुठला ना खूप सारे तर मिस नाही करणार, आणि बरोबर तुम्ही जो मिस करणार तोच एक्झामला आला असं नको व्हायला. चला, माझी स्क्रीन दिसत असेल तुम्हाला, राईट? येस मॅम.
बघा 10 पानं झाली तरी पण अजून चॅप्टर नाही संपला. ठीक आहे. हा काल आपण टॉर्क वाला केलेलं होतं ना. हा टेबल एक छोटासा राहिलेला एक्सप्लेन करायचा, पटकन तो सांगते तुम्हाला. डिस्कस केलंय आपण, फक्त टेबलच्या फॉर्म मध्ये जे बुक मध्ये दिले ते नाही पाहिलं पण. इम्पल्स ऑफ अ फोर्स काल आपण केलेलं, राईट. टॉर्क केलेलं, मोमेंट ऑफ अ टॉर्क केलेलं. कपल, येस. हे बघा हा टेबल मी म्हणत होते. आता मोमेंट ऑफ अ टॉर्क काय आहे? मोमेंट ऑफ टॉर्क हे टाव बघितलं आपण. टॉर्कला आपण टाव ह्या चिन्हाने दर्शवतोय. ते आर आणि एफ दोघांचा क्रॉस प्रोडक्ट आहे, वेक्टर प्रोडक्ट आहे, राईट. आणि इथे आपण काय घेतलेलं होतं की कपल मध्ये दोन फोर्सेस असतात. नळ चालू बंद करायला आपण म्हटलेलो ना, दोन फोर्सेस दोन वेगवेगळ्या दिशेने काम करतात, पण त्याचं मॅग्नेट्यूड बिलकुल सेम असतं. तर मग ऍक्सिस पासून मग पहिल्या फोर्सचं डिस्टन्स, पॉइंट ऑफ ऍप्लिकेशनचं डिस्टन्स आणि दुसऱ्या फोर्सचं डिस्टन्स ते पण येणार बरोबर. तर हा दोघांमधला पहिला फरक झाला. दुसरा फरक काय तिथे होता? टाउ डिपेंड्स अपॉन द ऍक्सिस ऑफ रोटेशन. तो एफ जिथे आपण लावलाय त्याच्यावर तो डेफिनेटली डिपेंड असतो. आता जसं की काल मी एक्सप्लेन केलेलं होतं तुम्हाला, इथे त्याला फिरवण्यासाठी मी इथे लावते फोर्स का इथे लावते फोर्स, त्याच्यावरती खूप डिपेंड येते. ऍक्सिस पासून किती लांबीवर किंवा जवळ तुम्ही लावते फोर्स. आणि ह्याच्यामध्ये तो डिपेंड नाहीये, इंडिपेंडेंट आहे. तो डिपेंड्स ऑन ओनली टू फोर्सेस. फोर्स किती लावतोय ना आपण फक्त त्याच्यावर डिपेंडंट, त्या फोर्सचं डायरेक्शन. पण किती डिस्टन्सवर लावतोय त्याच्याशी तो डिपेंडंट नाहीये. इट कॅन प्रोड्यूस ट्रान्सलेशनल ऍक्सेलरेशन. Also, its axis of rotation is not fixed if the friction is not enough. ट्रान्सलेशन मोशन म्हणजे आता बघा हा माझ्याकडे आहे, तर एकच मी फोर्स लावते तर तो गोल पण फिरवू शकतो, किंवा इथे जर मी लावला तर तो सरळ पण याला ट्रान्सलेशन मोशन म्हणजे रोटेशनल करण्याच्या ऐवजी सरळच घेऊन जाऊ शकतो. आणि इथे काय आहे? इट डज नॉट प्रोड्यूस ट्रान्सलेशनल मोशन. म्हणून तो जोडीने लावतोय ना आपण, कंपल्सरी हा रोटेशनल मोशनच प्रोड्यूस करणार. म्हणून बघा रोटेशनल किंवा इथे दिलेलं आहे ना अँग्युलर ऍक्सेलरेशन. परत काय दिलेलं आहे? इट्स रोटेशनल इफेक्ट कॅन बी बॅलन्स्ड बाय प्रॉपर सिंगल फोर्स और बाय प्रॉपर सिंगल कपल. त्याचं रोटेशनल आपल्याला ट्रान्सलेशन नकोय, रोटेशनच जर हवंय तर आपण मग काय करू शकतो? त्याला प्रॉपर कपल. परत म्हणजे ह्याला एका बाजूने फोर्स न लावता दोन मध्ये, म्हणजे मोमेंट ऑफ फोर्सला आपण मोमेंट ऑफ कपल मध्ये ट्रान्सफर करू शकतो जर आपल्याला प्रॉपर बॅलन्स वाला रोटेशनल मोशन हवं असेल तर. बॅलन्स म्हणजे व्यवस्थित गोल गोल व्यवस्थित फिरतंय. इम्बॅलन्स म्हणजे काय? आता जसं हा आहे आणि ह्याला नुसतं असं केलं तर तो किती गोल फिरेल आणि पूर्ण सर्कल कम्प्लीट करू शकेल नाही शकेल काही सांगू नाही शकत आपण, राईट. परत इट्स रोटेशनल इफेक्ट कॅन बी बॅलन्स्ड ओनली बाय अनदर कपल ऑफ इक्वल और ऑपोजिट टॉर्क. इथे आपण काय करू शकतो? आणखी हे असं बघा, हे असं ठेवलेलं असताना हे दोन फोर्सेस तर आहेतच, आहेत तेच फोर्स अजून त्याचं मॅग्नेट्यूड वाढवलं फास्ट 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 फिरवण्यासाठी, किंवा आणखी दोन फोर्सेस पण त्याच्यावरती तेच कपलवाले जोडीचेच फोर्सेस आणखी पण लावू शकतो आपण. कधी लावू शकतो? समजा त्यामध्येच अजून एक मी असा पेन ऍड केला, मग 4 ह्याच्यावर 2 आणि एक्स्ट्रा पेन असेल त्याच्यावर 2, असे टोटल 4 फोर्सेस होतील. आणि जोडी म्हटल्यावरती 2 फोर्सेस होतील, म्हणजे 2 जोडी होतील त्याच्यात, राईट. तर हा एक टेबल आपला राहिलेला होता, ठीक आहे. आता इथे हे जे आपण बघितलं ना मोमेंट इंडिपेंडेंट आहे, हे बघा हे हा वाला जो पॉइंट आहे हे मोमेंट ऑफ अ कपल जो आरशी जो आहे तो इट इज इंडिपेंडेंट ऑफ ऍक्सिस ऑफ रोटेशन. हा वाला जो पॉइंट आहे हाच आता इथे आपण प्रूफ करणार आहे बघा ह्याच्यामध्ये. To prove that moment of a couple is independent of axis of rotation. ठीक आहे. आता ह्याच्यासाठी ना मुलांनो हे मॅथ्स वगैरे करून इथे दाखवलेलंच आहे, ठीक आहे. ते तर इझी वाला आहे, पण तुम्हाला ना प्रॅक्टिकली काय चाललंय
ते समजावं, म्हणजे तुम्हाला डोळ्याने समोर त्याचे व्हिज्युअलायझेशन करता यावं, चित्र बुद्धीच्या समोर दिसावं की नक्की काय चाललेलं आहे. त्याच्यासाठी ना थांबा, मी एक व्हिडिओ तुमच्या बरोबर शेअर करते. लेट्स सी आपण त्याला व्हिज्युअलाइज म्हणजे इमॅजिन कसं करू शकतो. प्रथमेश डिस्कनेक्ट झाला वाटतं. बरं, काही हरकत नाही, येईल तो परत. मला वाटतं त्याचा नेटवर्क इश्यू आहे. एक सेकंड ना मुलांना, व्हिडिओ ओपन होतोय. एक सेकंड ना मुलांना, मी ना ऍक्च्युली असं चांगल्यावाला व्हिडिओ तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते. ठीक आहे, आता ना हा व्हिडिओ हिंदीमध्ये नाहीये, मी एक्सप्लेन करते पण तुम्हाला त्याचा मिनिंग डोंट वरी. आणि आता हळूहळू ना मुलांना तुम्हाला पूर्ण समजायला पाहिजे आता इंग्लिश, राईट? Yes, ma'am. एक सेकंड ना मुलांना. Two equal unlike parallel forces whose lines of action are not the मुलांना same व्हिडिओचा आवाज येतोय constitute का? a couple. The effect of couple is Yes, to ma'am, produce येतोय. affection. येतोय ना? ठीक आहे. Examples for couple. When we turn a doorknob, we produce a couple on the knob. When we wind a watch, we produce a couple on the winding key with our fingers. When we use a screwdriver, we produce a couple on its head. When we turn top, we produce a couple on its head. While spinning a ball or a top, we produce a couple. Moment of couple. The moment or torque of a couple is the product of either force or the perpendicular distance between the force, or moment of the couple is the vector sum of the torques produced by two forces, individuals, about a fixed point. Let F and minus F be the forces acting on a body simultaneously at points A and B. As the lines of action of these forces do not coincide, we say that a couple is acting on the body. The net force acting on the body is F net is equal to F minus F is equal to 0. That is, the net force exerted by a couple is 0. Let R1 and R2 be the position vectors of points A and B about an axis passing through a fixed point O. The torque produced by the force at A about O is tau 1 is equal to R1 cross F. Its turning effect is in anticlockwise positive direction, and the direction of torque is normally to the plane and outwards. The torque produced by the force at B about O is tau 2 is equal to R2 cross F. Its turning effect is clockwise, negative direction, and its direction is normal to the plane and inwards. Net torque produced by the couple about the axis passing through the point O is tau is equal to tau 1 plus
tau 2. That implies tau is equal to R1 cross F minus R2 cross F. R1 plus R2 cross F. That implies tau is equal to D cross F. The magnitude of the torque is tau is equal to Fd. Note, the moment of given couple is constant about any point. Summary. Torque. ह्या व्हिडिओमध्ये ना त्यांनी रिझल्टंट किती टॉर्क त्याच्यावरती काम करते ते सांगितलं. तेच इंडिपेंडंट आहे ते कोणत्या पॉइंट वरती अप्लाय केलंय. मी आता तुम्हाला स्क्रीन शेअर करून सांगते. एक सेकंड थांबा. आणखी छोटासा एक व्हिडिओ बघूयात, मग मी तुम्हाला माहिती पुढे दाखवते. Why do we require more effort to pull the door handle when it is near to the hinge? To understand this, we need to understand what torque is. अच्छा मुलांनो, याचा व्हॉल्यूम जर कमी असला ना तरी बघा खाली ते इंग्लिश मध्ये जे बोलतात ते सबटायटल्स आहेत. आणि डोंट वरी, मी नंतर एक्सप्लेन करणारच आहे ह्याला. And what role it plays in the turning effect of forces. The door is a rigid body that is not deformed by the force or forces acting on it. In this rigid body, the turning effect occurs when all the particles of the body move angularly with their centers all lying on this line, which is called the axis of rotation of the body. Two factors determine the turning effect of the pull on the door. These are the magnitude of the pull, or the applied force, and the perpendicular distance of the pull from the hinge. In symbols, torque, also known as moment of force, equals F times D, where F equals force measured in Newton, and D equals perpendicular distance from hinge measured in meter. This makes the SI unit of torque to be Newton meter, as both units are multiplied, also written as Nm. Torque is a vector quantity that depends on both magnitude and direction. Principle of torque. The principle of torque, also known as the principle of moment, states that when a body is in equilibrium, the sum of clockwise moments about a pivot is equal to the sum of anti-clockwise moments about the same pivot. For example, we commonly see in markets that a beam balance is placed with calibration weight at one end and your chosen fruits or vegetables at the other. For the equal arm beam balance, the distance d between each pan and the pivot is the same. Now, we let the unknown mass of the oranges we want to buy be m kilograms and want to find how many calibration weights needed to balance the beam. If 3 calibration weights, each of s kilograms, are required to balance the oranges, we conclude that the mass m of the oranges is 3s kilograms. Hence, from the principle of moments, the clockwise moment of the beam must be equal to the anti-clockwise moment. Using this, we can calculate the unknown mass of the oranges. Since weight is a force, by the principle of moments, the weight of the oranges times perpendicular distance from the pan of the oranges to pivot equals the weight of the calibration weights times perpendicular distance from the pan of calibration weights to pivot. In the original equation, force equals mass times acceleration, but weight may be defined as the force of the gravity on the object. So we can substitute the equivalent and get the torque formula become mass of the oranges times acceleration of gravity times perpendicular distance from the oranges to pivot, mgd, equals mass of the calibration weights times acceleration of gravity times perpendicular distance from the calibration weights to pivot. Substitute the mass of calibration weights with 3s. mgd equals 3s gd.
Thus, when the equal arm beam is balanced, the mass m of the oranges is equal to the total mass of 3 calibration weights. M equals 3s. Conditions of equilibrium between each pan and the pivot is the same. बघा ह्याच्यामध्ये जे Equals दाखवलेलं perpendicular आहे ना, of the pull on the door. These are the magnitude of the pull, or the applied force, and the perpendicular distance of the pull from the hinge. In symbols, torque, also known as moment of force, equals F times D, where F equals force measured in Newton, and D equals perpendicular distance from hinge, measured in meter. This makes the SI unit of torque to be Newton meter, as both units are multiplied, also written as N. ठीक आहे. सो ह्या व्हिडिओमध्ये काय दाखवलेलं आहे की टॉर्क जे आहे ते इट इज मोमेंट ऑफ अ फोर्स. मुवमेंट होणं म्हणजे मुलांना म्हणू शकतो तुम्ही हालचाल, फोर्सची जी हालचाल आहे असं पण म्हणू शकतो. तर फोर्स लावल्यामुळे वस्तू जी हलते ती एका फिक्स डिस्टन्स पासून हलते, राईट. आणि हाच कन्सेप्ट यूज करून तिथे अननोन मास जे आहे ते आपलं जो वजन काटा आहे तराजू आहे त्याच्यामध्ये काढलेलं आहे. आता ही वाली जी गोष्ट आहे ना ही तुम्हाला प्रॅक्टिकल मध्ये यूज होणार आहे. काय करणार आहे तुम्ही की तुम्ही लहानपणी किंवा इव्हन आता मोठे झाल्यावरती पार्क मध्ये गेल्यावरती बघा आपल्याला बसून खेळण्याचा वजन काटा असतो, ते कोणी कोणी खेळलाय? हातवर करा जरा. पण एकमेकांना बॅलन्स करतो ना, जो वजन जास्त आहे जो खाली जातो त्याच्या प्रथम येस मॅम. सगळ्यांनी सीसॉ? खेळ. हा, सीसॉ म्हणतात त्याला, करेक्ट. तर तिथे पण हेच सेम बघा, आपण ऑलरेडी मी कन्सेप्ट मी काल पण म्हटलेलं ना, ह्या सगळ्या गोष्टी आपण केलेल्या आहेत, यूज करून पाहिलेल्या आहेत. फक्त आपल्याला माहिती नाहीये की फिजिक्स मध्ये ह्याला असं असं म्हणतात. तर तिथे पण काय होते बघा, आपलं वेट खाली जाते, राईट. पण ती जी सीसॉची जी लाईन आहे त्याच्या परपेंडिक्युलर आपण खाली किंवा वर जाते बघा. एक जण खाली जातोय, दुसरा वर येतोय, राईट. तिथे पण जे बनलेलं आहे ते काय आहे, कपल बनलेलं आहे फोर्सेसचं, असं म्हणू शकतो आपण. 2 फोर्सेस काम करतात. पण मग तो सीसॉ कधी थांबतो, बॅलन्स कधी होतो, त्यावेळी दोन्ही फोर्सेस इक्वल असतात, है ना. तर तेच इथे सांगितलेलं आहे. हे आपण ही वाली जी व्हिडिओची लिंक आहे मी टाकेल ग्रुपमध्ये, परत एकदा तुम्ही तिला नीट बघा, पॉज करून हवं तर बघा खाली काय लिहिलंय ते. आवाज तर नीट ऐकायला येईलच पर्सनली मोबाईलवर ज्यावेळी तुम्ही बघा. तरी पण काय समजलं नाही तर खाली त्याचे जे आपण काय म्हणतो त्याला कॅप्शन्स आहेत, कॅप्शन्स म्हणजे ते जे बोलतात ते खाली पण लिहिलेलं आहे, सबटायटल्स आहेत, ते बघू शकता तुम्ही. ठीक आहे. आणि ते प्रॅक्टिकल मध्ये तुम्हाला यूज होणार आहे की आपण कसं तरी काढू शकतो. ठीक आहे. आता कमिंग बॅक टू अवर टॉपिक, एक सेकंड मी परत स्क्रीन शेअर करते. हे बघा, ज्यामध्ये काय दाखवलंय, टू प्रूव्ह दॅट मोमेंट ऑफ अ कपल इज इंडिपेंडेंट ऑफ ऍक्सिस ऑफ रोटेशन. ऍक्सिस जो आहे त्याच्याशी ते इंडिपेंडेंट आहे. तर त्याच्यासाठी बघा ही वाली जी डायग्राम दाखवलेली आहे, तर ही वाली जी डायग्राम आहे ह्यांनी जरा डिफिकल्ट करून टाकलेली आहे. थांबा मी तुम्हाला इझी करून एक्सप्लेन करते. इथे काय दिसतंय तुम्हाला, हा बघा इथे एक एफ इकडून चाललेला फोर्स आहे, एक एफ इकडून येणारा फोर्स दिसतोय, हा एफ इकडून, हा मायनस एफ इकडून दाखवलाय बघा, आणि हा इकडून एफ एक दाखवलेला आहे. आणि ते ऍक्सिस पासून हे खाली दिसते ऍक्सिस, त्या ऍक्सिस पासून जे आहे ते दोघांची डिस्टन्स दाखवलेले आहेत. हे त्याचं डिस्टन्स इथे आर हे. मी ह्या डायग्राम वरून तुम्हाला नाही एक्सप्लेन करत, ह्या डायग्राम पासून ना तुम्हाला हे कळायला थोडस डिफिकल्टच जाईल. पण इथे काय चाललंय मी तुम्हाला ते मी स्वतः सॉल्व्ह करून दाखवते. ठीक आहे. इथे पण तेच केलेलं आहे, क्यू मायनस पी. तर क्यू आणि पी दिसते तुम्हाला इथे, हे बघा, हा इथे आहे क्यू, हा इथे आहे पी. ठीक आहे. चला मी स्वतः तुम्हाला दाखवते याची डायग्राम काढून.
ठीक आहे, चला इथे काय सांगितलेलं आहे, सिन्स वी आर टॉकिंग अबाउट कपल, राईट, कपल म्हणजे दोन जोडीचे फोर्सेस बद्दल आपण आता बोलतोय. तर एक सिम्पलचं एक्झाम्पल आपण घेऊया. इथे आधी मी एक्सप्लेन करते की चाललेलं काय आहे ते. बघा, सपोज इथे ना आपला हा रॉड आहे, ठीक आहे, हा आपला असा रॉड आहे आणि हा त्याचा ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे, म्हणजे तो रॉड असा फिरणार आहे गोल गोल, राईट, ऍक्सिस ऑफ रोटेशनच्या भोवती. तर आता इथे बघा काय सांगितलेलं आहे, समजा हा एक फोर्स इथे चाललाय, वरच्या बाजूला चाललेला आहे परपेंडिक्युलर, आता जसं आपण बघितलेलं, सो प्लस एफ, आणि इथे दुसरा फोर्स चाललेला आहे, ठीक आहे, हा आहे मायनस एफ, करेक्ट आहे. आणि समजा हा पॉइंट ओ आहे, आणि आता समजा ह्याचं डिस्टन्स, दोघांचं सेमच डिस्टन्स असेल, पण तरी पण समजा ह्याचं डिस्टन्स पी आहे आणि ह्याचं डिस्टन्स जे आहे ते क्यू आहे, ठीक आहे. तर आता हे वाला जो पहिला पोर्शन आहे प्लस एफ साठी ह्याचा टाव काय असेल, ह्याचा टाव आपण समजा ह्याला नाव देऊयात प्लस, ह्याचं मग काय येईल आन्सर, पी बार क्रॉस एफ बार, राईट. आणि इकडचं ह्याच्या उलट्या दिशेचं आपल्याला काढायचं असेल, ह्याला टाऊ मायनस नाव देऊया, तर ह्याचा आन्सर काय येईल, क्यू बार क्रॉस एफ बार, राईट. पण आता इथे एफचं साइन जे आहे ते मायनस आहे, ते आता आपण पुढे इथे सबस्टिट्यूट करू, सध्या मी फॉर्म्युला मध्ये नाही टाकत आहे. तर इथे बघा, अच्छा इथे फक्त त्यांनी एक्स आणि वाय घेतलेलं होतं. हा मुलांना मी ना आडवी डायग्राम काढले आणि उभी डायग्राम काढले, फक्त एवढंच केलंय. हे ए डायग्राम मध्ये त्यांनी काय केलं दिसतंय, इथे बघा हा पॉइंट ऑफ ऍक्शन आहे, इथून वरच्या बाजूला एफ आहे आणि इथे खालच्या बाजूला मायनस एफ आहे, आणि म्हणून इथे वरच्या बाजूचं फोर्सचं डिस्टन्स एक्स दिलंय आणि इथे खालचं वाय दिलेलं आहे. पण इथे एक्स आणि काय केलेलं आहे, डिफरंट डिफरंट घेतलेलं आहे, म्हणजे एक्स बघा छोटं दिसतंय आणि वाय जरा मोठं दिसतंय. ठीक आहे, चला आपण ना आता ही पुस्तकामध्ये जे डायग्राम दाखवली आहे ना, मी जर तसं घ्यायचं म्हटलं तर समजा हा वाला जो माझा पी आहे, ठीक आहे, आता काय करूया आपण, त्याला थोडं छोटं करूया, थांब. हा ठीक आहे, आता ह्याला मी आडवं पण करून दाखवते जसं पुस्तकामध्ये दिलेलं आहे, म्हणजे तुम्हाला समजेल. आता समजा हे माझं इथे घेतलं मी प्लस एफ, ठीक आहे, आणि हे पर्यंत ह्याचं डिस्टन्स काय पी. तर आता ह्यांनी काय केलेलं आहे मग, बघा मी आडवी दाखवली आणि उभी दाखवलेली आहे. हे इथे असं तुमचा तो ऑब्जेक्ट दाखवलेला आहे, राईट. आणि आता हा त्याचा जो आहे तो हा ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे आडवा, आणि इथून त्याचं जे डिस्टन्स आहे ते एक्स दाखवलेलं आहे आणि खालचं जे डिस्टन्स आहे ते जरा मोठं वाय दाखवलेलं आहे, राईट. आणि इथे पी आणि क्यूच्या ऐवजी मग एक्स आणि वाय येणार, ठीक आहे, कळतंय. आणि बघा इथे मग केलेलं आहे की ते मग टाऊ प्लस काय येणार, एक्स एफ, आणि इथे काय येणार, वाय एफ, राईट. आणि मग इथे दोघांची बेरीज दाखवून फायनली आन्सर जे काढलेले ते आर काढलेलं आहे. आर काय आहे, टोटल लाईन ऑफ ऍक्शन, एक्स आणि वाय दोघांना मिळून, हे बघा हे दिसते, हे एक्स आणि वाय जेवढे जिथपर्यंत आहे ते हे सगळंच्या सगळं मिळून हे आर आहे, पुस्तकामध्ये दिलेल्या डायग्राम प्रमाणे. कळतंय मुलांना? येस, हो नाही काहीतरी बोला. Yes, Yes, ma'am. ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, सो दिस इज व्हेरी सिम्पल. इथे पण तसंच वाला फॉर्म्युला, आता इथे फक्त पी आणि क्यू घेऊन करून दाखवलेला आहे. इथे प्लस केलंय आणि इथे मायनस केलेलं आहे. आता प्लस आणि मायनस हे का केलंय ते तुम्ही जरा स्वतः वाचून जरा माहिती काढा त्याची, ठीक आहे. बट एनी हाव प्लस करा मायनस करा, ते प्लस कधी केलंय इथे तुम्हाला दिसते, हे प्लस कधी केलंय, हे पहिल्या डायग्राम मध्ये हे बघा क्रॉस जे दाखवलेले ना, हे ह्याच्या एका बाजूला एक्स आहे आणि खालच्या बाजूला वाय आहे. पण इथे काय होतंय दिसते तुम्हाला, ह्या ऍक्सिसच्या एकाच बाजूला दोन दोन फोर्सेस लावलेले आहेत, म्हणजे
हे बघा इथे परत मी डायग्राम काढून एक्सप्लेन करते. हा जो ऑब्जेक्ट आहे हे बघा इथे ऑब्जेक्ट दाखवलेला आहे असा, आणि आता हा त्याचा ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे आणि त्याच्या एकाच बाजूवरती म्हणजे एकाच साईडने इकडून पण फोर्स लावलाय आणि इकडून पण फोर्स लावलेला आहे, आणि हे वालं डिस्टन्स आणि हे वालं डिस्टन्स यांनी काय घेतलेलं आहे पी आणि क्यू. मग हे ऍक्च्युअल मध्ये त्याचा इम्पॅक्ट येतोय म्हणून मग पी आणि क्यू ला मायनस करावं लागेल ना. म्हणून इथे तुम्ही बघू शकता पुस्तकामध्ये इथे त्याला काय केलेलं आहे त्यांनी मायनस केलेलं आहे. क्यू मोठा आहे ना पी पेक्षा म्हणून क्यू मायनस पी केलेले दिसतो इथे. हा बघा हा क्यू आणि हा पी. आणि ना फक्त डायग्राम थोडी किचकट दिलेली आहे, समजायला वेळ लागेल असा, पण आय होप आता समजले तुम्हाला डायग्राम. कळलंय मुलांनो? येस ऑर नो? Yes, ma'am. ठीक आहे, आता पुढच्या टॉपिक वर जाऊयात आपण. स्टेबल अनस्टेबल आणि न्यूट्रल इक्विलिब्रियम हे काय असतं? स्टेबल अनस्टेबल आणि न्यूट्रल इक्विलिब्रियम काय असतं? पहिली गोष्ट मुलांनो, इक्विलिब्रियम. इक्विलिब्रियम म्हणजेच बॅलन्स करणं. इक्विलिब्रियम इक्वल दोघांना मेंटेन करणं. जसं आपण आपली नॉर्मल जे प्रकृती आहे बघा, नेचर जी आहे ती स्वतःहूनच इक्विलिब्रियम आणण्याचा म्हणजे बॅलन्स बनवण्याचा प्रयत्न करत असते. जसं की हाईट कमी उंच जास्त पातळीकडून कमी पातळीकडे पाणी वाहतं तोपर्यंत वाहतं ज्यापर्यंत दोन्ही लेवल सेम होत नाहीत. आपली हवा जास्त प्रेशर कडून जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहते जोपर्यंत दोन्हीकडे प्रेशर लेवल सेम होत नाही, राईट? तर त्याला आपण इक्विलिब्रियम म्हणतो. आता ह्याच्यामध्ये काय कन्सेप्ट आहे? हा स्टेबल अनस्टेबल आणि न्यूट्रल इक्विलिब्रियम हा काय कन्सेप्ट आहे? कपलच्या फॉर्म मध्ये फोर्स आपण अप्लाय करतो त्याच्या फॉर्म मध्ये. तर हा सिम्पल कन्सेप्ट आहे. थांबा, त्याच्यासाठी पण आपण एक व्हिडिओ बघूयात की तुम्हाला कळेल मग स्टेबल काय असतं आणि न्यूट्रल इक्विलिब्रियम म्हणजे हे तिन्ही पण जे नावं दिलेली आहेत ती. एक सेकंड थांबा, स्क्रीन शेअर करतो. चला, एक छानसा व्हिडिओ दिसतोय मला, मी शेअर करते तो. मला काही सेकंड वेट करावं लागतो ऍड जाईपर्यंत. सगळ्यात जवळजवळ व्हिडिओज वरती ऍड येतात. चला, स्क्रीन शेअर करते आता मी. This ball is in neutral equilibrium because the gravitational potential energy of the ball remains constant regardless of its position. So the graph of the gravitational potential energy of the ball with respect to position is a horizontal line because the gravitational potential energy is constant. This water bottle is in stable equilibrium because its gravitational potential energy increases as its position moves away from the equilibrium position. This is because the center of mass of the water bottle goes up as the position goes away from equilibrium. In other words, the water bottle naturally returns back to the equilibrium position when it loses gravitational potential energy. This dry erase marker is in unstable equilibrium because its gravitational potential energy decreases as its position moves away from the equilibrium position. This is because the center of mass of the dry erase marker goes down as the position goes away from equilibrium. In other words, the dry erase marker naturally moves away from the equilibrium position when it loses gravitational potential energy. बघा हे किती ब्युटिफुली दाखवलेलं होतं. There are three types of stability of objects. We have four objects here: a traffic cone, a football, a clamp stand with a अच्छा ठीक आहे, हा वाला पण बघूयात. छोटासा किना ना हा पण. flask of water that's being clamped on the wrong side of the clamp stand, and an upright pencil. Now, when आपण सेंटर ऑफ मास आधी काय असते ते जाणून घेतल्यानंतर हा वाला व्हिडिओ बघूयात.
तर स्टेबिलिटी, न्यूट्रल वगैरे तुम्ही बघितलं, ह्यांनी जी स्टेबल, इक्विलिब्रियम, इनस्टेबल अवस्था जी आहे ना, ती कशाच्या तुलनेमध्ये दाखवलेली आहे? पोटेन्शियल एनर्जीच्या तुलनेमध्ये दाखवलेली आहे. नाउ व्हॉट इज दिस पोटेन्शियल एनर्जी? पोटेन्शियल एनर्जी 9th स्टँडर्ड मध्ये आपण केलेलं होतं. पोटेन्शियल एनर्जीला मराठीमध्ये काय म्हणतात? कोणाला आठवते सांगा जरा. अरे 2च प्रकारच्या ऊर्जा तर आपण 9वी मध्ये केलेल्या होत्या, कार्य आणि ऊर्जा धड्यात. सांगा, त्याची सूत्र काढून गणित सोडवलेली होती आपण. पण 9वीचं सगळं विसरून ना हा धडा काय म्हणजे पूर्ण 11वीचं फिजिक्स समजणं कठीण आहे बरं का. म्हणून मी 9th स्टँडर्डचं पुस्तक पण टाकलेलं तुमच्या ग्रुपमध्ये. स्थितीज ऊर्जा, स्थितीज ऊर्जा ना. म्हणून बघा आता जे बॉल दाखवलेला होता, मी ड्रॉ करून दाखवते परत एकदा. हे बघा, पहिल्या एक्झाम्पल मध्ये काय होतं, हा एक बॉल आहे, तो इकडे गेला, परत इकडे येऊन परत माघारी जरी गेला तरी समजा तो एका टेबलावरती ठेवलेला आहे, ठीक आहे. आणि ग्राउंड पासून समजा त्या टेबलची जी उंची आहे ती h आहे. मग आता हा बॉल इथे असू द्यात, इथे असू द्यात, कुठे जरी असला तरी त्याची एनर्जी जी त्याच्याकडे आता पोटेन्शियल एनर्जी आहे ती काय राहणार आहे? सेमच राहणार आहे ना. इथून पण त्याची हाईट सेम आहे, इथून पण सेम आहे. मग ओव्हरऑल त्याची जी एनर्जी जी आहे ती चेंज होत नाहीये. म्हणून आपण आता ज्या व्हिडिओमध्ये बघितलेलं कशा टाईपची होती, ह्याच्याकडे न्यूट्रल होतं, काय होतं, इक्विलिब्रियम मध्ये होतं, काय होतं सांगा बरं जरा. बोला मुलांनो, आता व्हिडिओ पाहिला ना तुम्ही? थांबा, तुम्हाला परत ते पोझिशन दाखवते. व्हिडिओचा आवाज येत नसेल तुम्हाला आता, पण मला फक्त ते चित्रच दाखवायचं. दिसतंय ना न्यूट्रल? व्हिडिओ दिसतोय ना तुम्हाला माझी स्क्रीन मध्ये? हा, मी एंटायर स्क्रीनच केलेलं ना, ठीक आहे, करेक्ट. तर ही न्यूट्रल का दाखवलेलं आहे? कारण बघा त्यांनी जो खाली ग्राफ दाखवलाय, हा ग्राफ कसला आहे? ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. आपण लास्ट टाइम पण बघितलेलं. स्थितीज ऊर्जा 2 प्रकारची असते. एक तर अर्थ पासून, पृथ्वीपासून तो किती हाईटवर आहे त्याच्यानुसार त्याला जी एनर्जी भेटते, म्हणून ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. तर इथे आपली तीच ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी आहे. आणि इथे त्याची पोझिशन म्हणजे त्याची उंची किती उंचीवरती येतो. मग बघा इथे उंची सेम आहे, त्याच्यामुळे त्याची समजा ह्याच उंचीवरती हे समजा 20 जूल आहे त्याची ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी, तर समजा हे 20 आहे. मग थ्रू आउट त्याच्या मोशन त्याची जरी पोझिशन जी आहे ती इथे हाईट पण सेम असल्यामुळे, तर तसं ऍक्च्युअल मध्ये पोझिशन म्हणजे आपण हाईट जी आहे ती सेमच ठेवतोय. समजा ही आपली पोझिशन जी आहे ती एक्सच्या कंपॅरिझन मध्ये घेतली, म्हणजे समजा हा रेफरन्स पॉइंट आहे, इथे समजा तो 2 सेंटीमीटरवर आहे, 4 सेंटीमीटरवर आहे, 6 सेंटीमीटरवर आहे. म्हणजे त्याची पोझिशन वाढत वाढत आपल्यापासून लांब 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 तो चालला तरी सुद्धा त्याची एनर्जी काही चेंज होत नाहीये, बिकॉज त्याची एनर्जी काय आहे? mgh. आता पण इथे काय होतंय, जी दुसरी वाली केस होती त्याच्यामध्ये काय होत होतं, हे बॉटलचं ज्यावेळी एक्झाम्पल घेतलेलं होतं, एक पोझिशनला बघा त्या बॉटलला वाकडं केलेलं त्यांनी, आठवतंय? वाकडं केलेलं त्याला. हे बघा इथे परत मी दाखवते हा वाला पार्ट. तुम्ही हे बघा मुलांनो, एक मिनिट, ह्याचे कॅप्शन्स मी बंद करते. हे बघा हा रेड वाला ॲरो बघा, बॉटल हलताना तो रेड ॲरो पुढे कुठे चाललेला आहे, दिसते? बॉटलला लेफ्टला वाकडं केल्यावरती त्याची ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी जी आहे ती वाढते. तो उभा आहे, स्ट्रेट उभा आहे, त्यावेळी त्याची ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी सगळ्यात कमी आहे, म्हणून ते रेड मार्कर बघा सगळ्यात खालच्या लेवलला होता. येस मॅम. आणि आता त्याची एनर्जी वाढत वाढत चाललेली आहे. का वाढत चाललेली माहितीये? कसं काय हे मॅजिक असेल? होतंय काय माहितीये, ज्यावेळी ती जी बॉटल अशी सरळ उभी आहे, ज्यावेळी ती जी बॉटल सरळ उभी आहे, तर जसं की ना त्याचं पूर्ण मास ह्या एका पॉइंट मध्ये कॉन्सन्ट्रेटेड आहे, ज्याला आपण म्हणतो, इथे कुठेतरी तो पॉइंट असतो ज्याला आपण म्हणतो सेंटर ऑफ मास.
म्हणजे वस्तुमानाचं केंद्र असं आपण त्याला मराठीत म्हणू शकतो, की म्हणजे असा बिंदू ज्या बिंदूसाठी जवळजवळ त्या वस्तूचं सगळं जे वस्तुमान आहे एका बिंदूमध्ये एकवटले असं आपण त्याला मानतो. से फॉर एक्झाम्पल आता माझ्या समोर हा जो पेन आहे, त्या पेनला मी इकडे बल लावलं तर एक साइडच त्याची फिरेल, पण बरोबर मध्यभागी मी त्याला बल लावलं की तो बरोबर सरळ जाईल, राईट. सो मग ह्या पेनचं सेंटर ऑफ मास असं बरोबर ह्याच्या मध्यभागी असेल. तर सेंटर ऑफ मास काय असतं आणि त्याला आपण गणित सोडून कसं काढतो ते तर मी आता दाखवेलच तुम्हाला, पण सध्या हा बॉटलच्या एक्झाम्पलने समजून घ्या. आणि आता मग ज्यावेळी ह्यांनी अशी ही बॉटलला असं वाकडं केलं त्यावेळी काय होतंय, प्रत्येक बॉटलचा बिंदूचं जवळजवळ बघा हाईट चेंज होते, राईट. ग्राउंड पासून जी हाईट आहे ती चेंज होते. आणि मग आता जी बॉटलची टोटल पोटेन्शियल एनर्जी असेल ती ह्या सगळ्या पॉइंटशी मिळून पोटेन्शियल एनर्जी असेल, राईट. त्याच्यामुळे ती पोटेन्शियल एनर्जी काय होणार आहे, आता वाढणार आहे आपली. म्हणून बघा इथे ज्यावेळी बॉटल वाकडी केलीये त्यावेळी त्याची पोटेन्शियल एनर्जी वाढते, दिसते. हे छान बनवलंय ह्यांनी. तर आता नंतर लास्ट वाला सेम टू सेम तर दिसते तुम्हाला इथे. ह्याच्यामध्ये बिलकुल उलट आहे अनस्टेबल मध्ये. ह्याला आपण ज्यावेळी टोटली असं उभं केलंय, हा मार्कर आहे बघा व्हाईट बोर्डवर लिहिण्याचा, तर त्यावेळी त्याची पोटेन्शियल एनर्जी सगळ्यात जास्त आहे. पण ह्याला खाली पडल्यावर ह्याची पोटेन्शियल एनर्जी बघा काय होते. बघा काय म्हणाले ते, की सेंटर ऑफ मास म्हणजे ज्या पॉइंट मध्ये आपण बघतोय ना, ज्या पॉइंट मध्ये त्या बॉटलचं जवळजवळ किंवा कुठल्या पण वस्तूचं सगळं मास वस्तुमान एकवटलेलं आहे, त्या पॉइंटची आपण बॉटलला वाकडं केल्यामुळे हाईट वाढते आणि म्हणून आपला MgH वाढतोय, म्हणजे इथे पोटेन्शियल एनर्जी वाढते. मार्करचं काय होतंय, मार्करचं सेंटर ऑफ मास आधी जास्त उंचीवर आहे आणि खाली झोपल्यावर तो मार्कर पातळ असल्यामुळे त्याचं सेंटर ऑफ मास उंचीवरून जे आहे ते खाली येतंय. त्याची MgH जर आपण काढलं तर हाईट कमी झाली ना, म्हणून त्याची जी आहे ती ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी पण कमी होते. म्हणून बघा तो अनस्टेबल आहे. अनस्टेबल म्हणजे सिंपल ना रे, बघा मार्करला उभं करून ठेवणं मुश्किल आहे ना, मार्कर सारखा पडत राहील, थोडीशी हवे आले तरी पडत राहील, अनस्टेबल येतो. पण बॉटलला व्यवस्थित ठेवल्यावर बॉटल नाही लवकर पडणार, राईट. कारण बॉटलचं जे मास आहे ते जास्त आहे आणि ते डिस्ट्रीब्युटेड आहे. कळतंय, इझी आहे हे. हो नाही पुढे बोलाल काय? यस मॅम. येस मॅम. ठीक आहे, एक सेकंड. चला आता अजून एखादा टॉपिक आपण कव्हर करूयात, आपल्याजवळ 7 मिनिटं आहेत. तर हे तुम्ही बघितलं, हेच होतं ना आता आपण पाहिलेलं बघा, पहिली केस, दुसरी केस आणि ही तिसरी केस. ही लास्ट वाली, ही वाली पहिली ए पोझिशन इथे काय बघितलेली आहे आता आपण, ही स्टेबल वाली बघितली, ही दुसरी अनस्टेबल मार्करचं एक्झाम्पल, हे बॉटलचं एक्झाम्पल आणि हे लास्ट वालं बॉलचं एक्झाम्पल. इझी होतं, ठीक आहे. येस मॅम. हे वाला क्वेश्चन मुलांना प्लीज ट्राय करा, सॉल्व्ह करूनच दाखवलेला आहे. आकृती पण बघा छान दिलेली आहे, स्वतःहून ट्राय करा. हा तुम्हाला येतोय का क्वेश्चन, नाही आलं तर मला विचारा. सॉल्व्ड वाले क्वेश्चन्स तुम्ही प्लीज स्वतःहून ट्राय करा, बघूनच सोडवायचे. फक्त काय दिले समजून घ्या, एकदा बघून सोडवा, दुसऱ्यांदा बघत मधनं सोडवायचं ट्राय करा आणि तिसऱ्यांदा टोटली न बघता सोडवून जसंच्या तसं आन्सर येते का चेक करा, ठीक आहे. ती प्रॅक्टिस खूप गरजेची आहे. परत हे वालं सुद्धा, हे लॅडर वालं सुद्धा अशी गणित येतात बरं का. लॅडर म्हणजे शिडी लावलेली आहे, त्या शिडीचं काय काय होतंय बघा इथे दाखवलेलं आहे. आता पुढे सेंटर ऑफ मास, हेच जे आता आपण बोलत होतो, हा सेंटर ऑफ मास वाला जो टॉपिक आहे ना, हा इंटरेस्टिंग पण आहे आणि खूप खूप इम्पॉर्टंट आहे. कारण ह्याची हे जे इथे तुम्हाला सूत्र दिसतात ह्याच्यावर आधारित डेफिनेटली गणित येतात, म्हणजे येतातच. आणि ही गणितं ना सोडवायला मुलांना थोडीशी इझी असतात. त्याच्यामुळे ना आता 11वी मध्ये खास करून तुमचे जे टीचर्स आहेत ना, ते अशी वाली गणितं द्यायला जास्त प्रेफर करतात.
म्हणजे मुलांना सोडवता पण येतील आणि त्यांना चांगले मार्क्स पण मिळतील आणि किती येते ते पण त्यांना जरा बघता येईल तुम्हाला की ऍटलिस्ट सिम्पल जे कन्सेप्ट आहेत आणि त्याची जी सिम्पल गणित आहेत ती तरी तुम्हाला जमतात आहेत का म्हणून. तर सेंटर ऑफ मास व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आणि खूप इझी पण आहे. एकदा तुम्हाला समजून घेतलं ना की तुम्हाला ना गणित सोडवायला खूप मजा येईल. आणि हे ना आपलं भूमिती, आपल्या वस्तूचा जो आकार आहे त्याची जी भूमितीय रचना आहे त्याच्यावरती डिपेंड आहे. आता ना थोडस मी तुम्हाला एक एक्झाम्पल मी सोडवून सांगते, दुसऱ्याचं तुम्ही मला उत्तर द्यायचंय. ठीक आहे, थांबा एक मिनिट. आपले आधी नॉर्मल शेप्स असतात की नाही मुलांनो, स्टँडर्ड जॉमेट्रिकल शेप्स. स्टँडर्ड जॉमेट्रिकल शेप्स म्हणजे आयत, रेक्टँगल, स्क्वेअर वगैरे, सर्कल, अशा वाले ऑब्जेक्ट्सचे जे आहेत ते मी तुम्हाला सांगते. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर ना मग जे इरेग्युलर शेप्स आहेत, जे कॉमन शेप्स नाही आहेत, त्याचे सेंटर ऑफ मास आपण कसं काढू शकतो ते पण मी तुम्हाला सांगते. ओके, चला एक अॅनिमेटेड आहे तो मी तुम्हाला दाखवेल, बट त्याच्या आधी मी तुम्हाला एक्सप्लेन करते की एकाच फक्त मी एक्सप्लेन थोडंसं सांगितलेलंच आहे तसं मी आता, पण तरी पण अजून एक सांगते. सेंटर ऑफ मास म्हणजे शॉर्टकट मध्ये बघा, जसं मी तुम्हाला सांगितलं शॉर्ट मध्ये, की त्या एका बिंदूमध्ये त्या पूर्ण बॉडीचे जे आहे मास म्हणजे वस्तुमान जसं की एकवटलेलं आहे. आता से फॉर एक्झाम्पल नीट बघा, हा आपला प्रॉपर समजा हा स्क्वेअर आहे, राईट. त्या स्क्वेअरचं सेंटर ऑफ मास माहिती कुठे असेल? बरोबर ह्याच्या मध्यभागी. म्हणजे आपण इकडून त्याचा डायगोनल काढला आणि ह्याचा डायगोनल काढला तर हिते जे आहे ते सेंटर ऑफ मास आहे. म्हणजे समजा आता हा सेम स्क्वेअर आकाराचा आपल्याकडे बॉक्स आहे आणि त्याच्यामध्ये खूप सामान भरले, राईट. मग तुम्ही त्याला बघा धक्का मारताना कुठून पुश करता? मध्ये पुश करताना. इकडे जर पुश केला तर तो बॉक्स इकडे वाकडा जाईल, इकडे पुश केला तर इकडून बॉक्स वाकडा जाईल. सरळ जर आपल्याला घेऊन जायचंय तर आपण काय करतो, बरोबर त्याच्या मध्यभागी लावतो ना. म्हणजे त्याचा जो बरोबर मधला जो पोर्शन आहे आणि त्याच्यामध्ये पण त्याचा जो हा मिड पॉइंट आहे, हा होईल त्याचा सेंटर ऑफ मास. कळतंय? इझी. सेम वे आता आपल्याकडे हा असा रेक्टँग्युलर बॉक्स असेल तर त्याचा सेंटर ऑफ मास कुठे असेल? ही अशी मधली लाईन ही काढा, एक ही वाली काढा, इथे त्याचा सेंटर ऑफ मास असेल. सर्कल असेल आपल्याकडे, सर्कलचा सेंटर ऑफ मास त्याचं स्वतःचं सेंटरच असेल. कळतंय? म्हणजे पॉइंट त्याचा. ठीक आहे, तर चला आता आपण एक व्हिडिओ बघूया. तर थोडंसं समजलंच असेल तुम्हाला, इन जनरल काय कल्पना मिळालीच असेल सेंटर ऑफ मासची. आता आपण काय करूयात, एक व्हिडिओ बघूयात चांगलं समजण्यासाठी. हा व्हिडिओ इंग्लिशमध्ये आहे, बट डोंट वरी, मी एक्सप्लेन करेल तुम्हाला. आय थिंक आता तुम्हाला थोडं तरी इंग्लिश समजतच असेल, होणार आहे? हो मॅम. येस मॅम. येस मॅम. मी काय दाबलं? बघा. In Pisa 1589, a bright young man wrote a treatise about the center of gravity. His work reached the powerful Florence ruler, the Medici family, which later granted him a position as lecturer at the University of Pisa. This was his starting point of exploring more about gravity and making a well-known experiment later at Pisa Tower. This man is Galileo Galilei. Galileo is not the only scientist that worked on the concept of the center of gravity. Archimedes, who was Galileo's inspiration, already talked about this thousands of years ago. So, what is the center of gravity? Why are these scientists so intrigued by it? Well, before we start the discussion, let's talk about its close relative first, the center of mass. Let's say we have a system whose mass is not आतापर्यंत त्यांनी काय सांगितलं की गॅलिलीची थोडीशी हिस्ट्री सांगितली, की त्यांनी सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी बद्दल नवीन संकल्पना मांडली. त्याच्यावर इम्प्रेस होऊन त्यांना त्या युनिव्हर्सिटीमध्ये लेक्चरर म्हणून हायर करण्यात आलं आणि त्यांनी खूप अजून एक्सपेरिमेंट्स केल्या. आणि आर्किमेडीजने पण ह्याच्याबद्दल सांगितलेलं होतं. पण सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी म्हणजे गुरुत्वीय केंद्र, वस्तूचं गुरुत्वीय केंद्र,
ते आधी समजून घेण्याआधी त्याच्याशी जवळपास असलेली जी गोष्ट आहे सेंटर ऑफ मास ती आधी समजून घेऊया असं आतापर्यंत ह्या व्हिडिओमध्ये सांगितलं. ठीक आहे, मग व्हॉट इज द सेंटर ऑफ मास ते आता आपल्याला कळेल. आता ह्याचा पुढचा पोर्शन नीट बघा. Distributed equally on each end. When we try to balance the system by applying force on a single point, the system has a tendency to tilt. Either we apply the force near the end with smaller or greater mass. But there is a point on the body that if we apply force on it, then the body will not tilt, thus producing no torque. This point is called the center of mass. As its name suggests, the center of mass emphasizes the mass of the body or system. It is the point that looks as though all the system's mass were concentrated there. पाहिलेलं तुम्ही, all the system mass is concentrated over there. पूर्ण वस्तूचं मास जसं की त्याच पॉइंट मध्ये एकाग्र झालंय, कारण त्या पॉइंटवर मग आपण फोर्स लावला की ती वस्तू सरळ जाईल ट्रान्सलेशन मोशन मध्ये. नाहीतर काय होईल, इम्बॅलन्स झाल्यामुळे ती वस्तू गोल फिरेल, जसं मगाशी मी तुम्हाला सांगितलेलं होतं तसंच. Hence, for a uniform object with symmetry, we can simply find its center of mass on its point of symmetry, which is located at the very center of the object. One thing you should remember is that the center of mass may not always lie within the object. If the center of mass emphasizes on the mass, the center of gravity, on the other hand, emphasizes on the weight of the system. Earth attracts an object vertically downward towards its center, and its pull acts on individual elements or atoms on the body. काय म्हणाले, सेंटर ऑफ द मास, बॉडीचं सेंटर ऑफ द मास बॉडीच्या आतमध्येच असायला पाहिजे गरजेचं नाहीये. ते बॉडीच्या शेपवर डिपेंड असतं. बॉडीचं मास कुठे कुठे ते डिस्ट्रीब्यूट झालेलं आहे, कुठपर्यंत पसरलेलं त्याच्यावरती ते डिपेंडंट असतं. सेंटर ऑफ मास काय आहे, ज्या पॉइंटवर पूर्ण मास एकवटलेलं आहे. आणि सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी काय आहे की जसं की अर्थ त्या एकाच पॉइंट वरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय करून जसं की पूर्ण बॉडीला स्वतःकडे खेचते. काही ऑब्जेक्टसाठी सेंटर ऑफ मास आणि सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी दोन्ही सेम असतात, काही रेग्युलर जे शेप्स आहेत, पण काही साठी ते वेगवेगळे असू शकतात. तर आता आपण बघूयात पुढे काय होतं. The resultant of all these parallel forces is a single force equal to the weight of the body and acts vertically towards the center of the Earth. This point is called the center of gravity of the body. For a symmetrical object, its gravity center can be found in its geometry. The gravity center of a uniform rod is the point where it is in balance, while for a uniform rectangular and square sheet, the center of gravity is on the diagonal intersection. For asymmetrical objects, we can use plumb line to know its center of gravity. Now, you may feel confused about what the difference between the center of mass and the center of gravity is. The center of mass does not depend on the gravitational field, while the center of gravity does. But thankfully, you don't have to worry much about it. As long as all the elements of the object you're observing are located in a uniform gravitational field. अच्छा, आपण एक काम करूया मुलांनो, आता 5:02 झालेत, आपला टाइम संपलेला आहे. सेंटर ऑफ मास रफली काय आहे ते तुम्हाला कळलंय बरोबर. एक असा पॉइंट जसं की पूर्ण मास त्याच्यामध्ये एकवटलेलं आहे पूर्ण बॉडीचं. ते कॅल्क्युलेट फॉर्म्युला यूज करून कसं करायचं ते मी तुम्हाला नेक्स्ट क्लासमध्ये एक्सप्लेन करेल. आणि सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी त्याच्यानंतर आपण डिस्कस करूयात. ठीक आहे, सिम्पल इथे काय सांगितलेलं, सेंटर ऑफ मास फक्त मासवर डिपेंड आहे आणि सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी वेटवर डिपेंड आहे. त्याच्या प्रत्येक पार्टिकलवर ग्रॅव्हिटेशनल फोर्स कसा काम करतोय त्याच्यावरती ते डिपेंडेंट आहे. ठीक आहे, तर ह्या दोन गोष्टी ज्या आहेत आपण नेक्स्ट क्लासमध्ये बघूया. आजचा होमवर्क आहे हीच मध्ये जी आलेली ना 2 सॉल्व्ड एक्झाम्पल्स, ती स्वतःहून तुम्हाला परत एकदा सॉल्व्ह करायचे. ठीक आहे, चला तर आज आपण इथे थांबूयात आपला क्लास. आज काय केलं समजलंय सगळ्यांना? येस मॅम. मुलांनो, मी आधी परत सांगते बेटा,